बघा, हिंगोली जिल्ह्यातून एक महत्त्वाची बातमी आहे, गंभीर बातमी आहे। मतदान करताना शिंदे सेनेचे आमदार संतोष बांगरांच्या हातात चक्क मोबाईल होता आणि मतदान करताना त्यांनी मोबाईलद्वारे सगळा व्हिडिओ देखील मतदानाचा शूट केलेला आहे। इथे आपण पाहतोय की लोकप्रतिनिधींच्या हातामध्येच मोबाईल आहे, लोकप्रतिनिधीच बेजबाबदार काम करतायत, तेव्हा नागरिकांनी इथे काय करायला हवंय? अगदी बरोबर, मतदान केंद्रात मोबाईल नेण्याची परवानगी नाही, तरी देखील खुद्द शिंदे सेनेचे आमदार संतोष बांगर हे मोबाईल घेऊन गेले आणि त्यांनी मतदान करतानाचा व्हिडिओ देखील शूट केलाय। आता निवडणूक आयोग याची कशी गंभीर दखल घेते ते बघणं खूप महत्त्वाचं आहे। खरं तर हिंगोलीतल्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे, कारण इथे भाजप विरुद्ध शिंदे सेना अशी लढत झाली होती। संतोष बांगर आणि भाजपच्या आमदारांवर गंभीर आरोप केले होते आणि तेच हे संतोष बांगर ज्यांनी वारंवार वादग्रस्त वक्तव्य केली होती आणि आज देखील मतदानाच्या दरम्यान त्यांचं एक कृत्य हे वादात अडकलेलं आहे। त्यांनी मोबाईलद्वारे मतदान शूट केलेलं आहे। आपण काही वेळापूर्वी बांगरांशी बोलायचाही प्रयत्न केला, मात्र त्यांनी आपल्याला प्रतिक्रिया द्यायला नकार दिलेला आहे, हे नमूद करायचे। या प्रकारावर भाष्य करण्यास त्यांनी टाळलेलं आहे, मात्र संतोष बांगरांनी गोपनीयतेचा भंग केला। संतोष बांगरांच्या व्हिडिओची चौकशी होणार आहे। आता बघा, याचे अपडेट समोर आले। संतोष बांगरांच्या व्हिडिओची चौकशी होणार आहे। मतदान केंद्रात त्यांनी मोबाईल नेला आणि मतदान करताना त्यांनी मोबाईलद्वारे ते सगळं शूट केलं। या गंभीर प्रकाराची आता चौकशी होणार आहे। निवडणूक आयोगाने याची दखल घेतलेली आहे। साम टीव्हीने बातमी दाखवली आणि सामच्या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय। बांगरांच्या या कृत्याची चौकशी होणार आहे। शिंदे सेनेचे आमदार संतोष बांगरांच्या व्हिडिओची चौकशी होणार आहे। मतदान केंद्रात ते मोबाईल घेऊन गेले आणि मत देताना त्यांनी व्हिडिओ शूट केलेला आहे आणि त्या गंभीर प्रकाराची आता सगळी चौकशी केली जाणार आहे। निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेतलेली आहे, कारण खुद्द आमदारच असे प्रकार करत असतील तर सर्वसामान्यांनी करायचं काय? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।